सन्मानाची, महाराष्ट्राच्या मावळ्यांची, या राष्ट्राच्या सन्मानाची। प्राणपणाने लढून जागले जे कर्तव्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला। शौर्य 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 शौर्य। आयुष्याचे सार्थक करते देशासाठी मरणे, देशभक्तीचे उधाण ज्या हृदयाच्या दर्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला। धर्म शौर्य कर्म शौर्य प्रण शौर्य शौर्य। अगं ये मी निघालोय। आले, हे घ्या। काय करत होतीस? हे काय? डबा डबा भरत होते। डबा कशाला? मी काय कामावर चाललोय का? असू दे, उगाच बाहेर काहीतरी तेलकट खात बसाल। आणि हो, सांभाळून जा, जास्त दिवस लावू नका। आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे पुढच्या आठवड्यात, लक्षात आहे ना? आहे, माझ्या सगळं लक्षात आहे। आता निघू का मी? विकी पण आलाय। हो। थांब थांब, एवढं ओरडायला काय झालं? काय त्यात? काय नाही, चल निघतो मी। बरं, सांभाळून जा आणि पोचल्यावर फोन करा। आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे पुढच्या आठवड्यात। 75। काय? सकाळपासून तू मला 75 वेळा सांगितले। असू दे, जाऊ का आता मी? फोन करतो। या या सरकार, तुमच्यासाठीच थांबलोय। आता आम्हाला वाटलं आत येऊन घेऊन जावं लागतं की काय तुम्हाला? लग्न झालंय तुझं? नाही ना, म्हणून तू वेळेच्या आधी पोचतोस। हो। लग्न कर, मग समजेल। शरद, हा, हे काय? हे एनव्हलप घेऊन कुठे फिरतोस? नाही रे, ते फार काही कामाचं नाही। बरं, गाडीची चावी दे, मला चालवायची गाडी। चला चला चला। कुठे असतील हे? काल रात्री फोन केला तेव्हा म्हणाले उद्या सकाळी फोन करतो, व्हॅलेंटाईन डे उद्या। लग्नानंतरचा आपला पहिलाच व्हॅलेंटाईन डे। एकत्र नसलो म्हणून काय झालं, फोनवरून बोलूच की। पण आज दिवसभरात एकही फोन नाही यांचा। काय म्हणावं त्यांना? हॅलो हॅलो साहेब, हां मी रश्मी बोलतेय। कसे आहात? अजिबात ठीक नाहीये। अगं तो विक्रम आहे कुठं? कालपासून त्याचा एकही फोन नाही मला। बरं, मी फोन करतोय तर त्याचा फोन लागत नाहीये। एवढं महत्त्वाचं काम सोपवले त्याच्यावर आणि हा असा वागतो। तुझं काही बोलणं झालं का? अहो नाही, म्हणजे दिवसभरात त्याचा काहीच फोन नाहीये आणि आता त्यांचा नंबर लागत नाही हो। एक काम धड करता येत नाही या विक्रमला। त्याचा ह्या महिन्याचा पगार कापला म्हणून समज। अगं काहीतरी कामात असेल तो, वेळ मिळाला की करेल फोन। आई अगं केवढं कसलं काम? ह्यांचं ना हे नेहमीच झालंय। एकदा का घराबाहेर पडलं ना की बायकोची आठवणच राहत नाही। तरी बरं, जाताना बजावलं होतं की लग्नाचा वाढदिवस आहे, लवकर घरी या। तेव्हा हो म्हणाले होते, पण आता साधा एक फोन सुद्धा नाहीये। अगं असं कधीतरी घडायचंच।
माणूस कामासाठी बाहेर गेला म्हटल्यावर. आई, आता तू त्यांची बाजू घेऊ नकोस. अगं असं चिडून कसं चालेल? तो आला की बोल त्याच्याशी, तोपर्यंत तू शांत राहा. कामानिमित्तानं बाहेरगावी जावं लागणाऱ्या लोकांच्या घरच्यांना अनेक गोष्टींची धास्ती असते. कोल्हापूरच्या शाहूवाडीत राहणारा विक्रम भोसले हा 30 वर्षांचा तरुण काही कामानिमित्तानं गुजरातला जायला निघाला. त्याच्यासोबत त्याचे 2 समवयस्क मित्र सुद्धा होते, सुनील कणसे आणि शरद कांबळे. गेल्या 2 दिवसांपासून विक्रम आणि शरद यांचे नंबर लागत नसल्याने आणि त्यांच्याशी काही बोलणं होऊ शकत नसल्यानं दोघांच्या बायका हवालदिल झाल्या होत्या. मन चिंती ते वैरी न चिंती अशा भीतीनं शेवटी रश्मीनं पोलिसांची मदत घ्यायची ठरवली. साहेब, काही करा आणि यांना शोधून काढावं. रश्मी मॅडम, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचे मिस्टर काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेत. नेमकं काय काम होतं हे तुम्ही त्यांना विचारलं नाही किंवा त्यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नाही केला? तसं नाही, बाहेर जाताना उगीच प्रश्न कशाला विचारायचा ना. उलट जो माणूस बाहेरगावी जातो त्याची जास्त माहिती घ्यायची असते. कुठे जाणार आहे, काय करणार आहात, फोन नाही लागला तर काय करायचं, ही सगळी माहिती तुम्हाला हवी ना. नाही म्हणजे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते साहेब. अहो पण मी कधीच नाही विचारलं. म्हणजे रात्री बेरात्री कामानिमित्त कधी आणि कुठेही बाहेर निघून जायचे होते. मग पण एक बायको म्हणून काळजी असते ना, असते ना, मग का नाही विचारलं? नाही म्हणजे एकदा विचारलं होतं, पण तेव्हा अहो 1 मिनिट. अहो सगळी बिलं थकली आहेत. सगळेजण पैशाचा तगादा लावतात. तो दूधवाला, पेपरवाला, रोज कटकट होती. आता कधी द्यायचे त्यांचे पैसे? बघू, सांगतो. असं काय करताय? त्यांना उत्तर मला द्यावी लागतात ना. हे बघ, काही दिवसांचा प्रश्न आहे. मी एका कामासाठी बाहेर जाऊन येतोय. हे काम झालं की आपले सगळेच प्रश्न सॉल्व्ह होतील. नाही 1 मिनिट, जाऊन आलो म्हणजे तुम्ही आता अचानक कुठे निघालात? हॅलो, हा मी तयार आहे. असं काय करताय? मी काय विचारतेय? बायको आहे मी तुमची. तुम्ही कुठे जाताय, काय करताय मला समजायला नको का? किती चौकशा करतेस? कुठे चाललाय, कशाला चाललाय? मी काय चोरी करायला निघालो काय? हो. आणि हे बघ, माझं कामच असं आहे की मला अचानक जावं लागतं. ए, काय हवंय? नाही तुमचा पट्टा. पट्ट्याला हात लावायचा नाही. अहो पण काय? पण डोक्याची मंडई करतेस आणि तुला कळत नाही? बाई माणसांनी जास्त प्रश्न विचारायचे नसतात ते. फक्त पैशांशी संबंध ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या कामासंदर्भात मला काहीही विचारायचं नाही. ते मला आवडत नाही. बरं मला एक सांगा, तुमचे मिस्टर काय काम करतात हे तरी माहिती आहे का? हो. नंबर आहे? जगदाळे म्हणून साहेब आहेत त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. कमाल, तुमचे मिस्टर कुठे काम करतात हे तुम्हाला माहित नाही, पण त्यांच्या मालकांचा नंबर तुमच्याकडे. काय समजायचं? नाही म्हणजे ते हे बघा रश्मी मॅडम, तुम्ही जेवढं जास्त खरं बोलाल तेवढ्या लवकर मी तुमच्या नवऱ्याचा शोध घेऊ शकतो. म्हणजे साहेब ते त्यांच्या कामाबद्दल कधीच काही सांगायचं नाही तो. म्हणून मग मीच एकदा त्यांच्या फोनमधून त्यांच्या नकळत तो नंबर सेव्ह करून घेतला होता. बरं मला एक सांगा, तुमच्या नवऱ्याबरोबर जे मित्र गेले त्यांचे नंबर आहेत का तुमच्याकडे? सुनील भाऊजींचा जुना नंबर आहे माझ्याकडे, पण गेल्या आठवड्यात त्यांनी नवीन कार्ड घेतलं, तो नंबर घ्यायचा राहून गेला. हा सुनील कुठे राहतो काय माहिती आहे का? हो. त्याचा पत्ता द्या जरा, लिहून द्या. ठीक आहे, तुम्ही गेला तरी चालेल. आम्हाला काही समजलं तर आम्ही तुम्हाला कळवू. ठीक आहे साहेब, पण साहेब जरा लवकरात लवकर शोधून काढावं यांना, विनंती करते. साहेब,
गेल्या 2 दिवसापासून माझ्या मिस्टरांशी काही संपर्क झालेला नाहीये. तुमचा नवरा विक्रम भोसले आणि सुनील कळसे यांच्याबरोबर गेलाय. हो, म्हणजे विक्रम भोसलेंना मी ओळखते, पण दुसऱ्या माणसाबद्दल काही कल्पना नाही. कुठे जातो काही सांगितलं? जाताना म्हणाले होते की पिकनिकला चाललेत, मुंबई का कुठेतरी. पिकनिकला? तुम्ही एक काम करा, रीतसर तक्रार नोंदवा आणि हो तुमचा नंबरही देऊन ठेवा. आम्हाला काय कळलं तर आम्हाला तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे सर. शिर्के, एक काम करा, या जगदाळेला चौकशीसाठी बोलावून आणा. घरी दुकानात जिथे कुठे असेल ना उचलून आणा. यस सर. हा रे, गाडी काढ रे. साहेब नमस्कार, मी जयेश जगदाळे. बसा. थँक्यू सर. साहेब, गोडोली चौकात माझं सराफी दुकान आहे. माझ्याकडे विक्रम भोसले नावाचा माणूस काम करतो, पण गेले 3 दिवस त्याचा फोन लागत नाही साहेब. माहिती आहे आम्हाला, त्याच्या बायकोने मिसिंग कंप्लेंट रजिस्टर केली, कारण तिलाही माहीत नाही की विक्रम नेमका कुठे आणि कशासाठी गेलाय. आणि ती माहिती आम्हाला तुमच्याकडनं हवी. तुम्ही विक्रमला कुठे आणि कशासाठी पाठवलं? बोला. साहेब, माझ्याकडे 2 कोटीचा हिरा होता, तो विकायला मी विक्रमला गुजरातला पाठवलाय साहेब. खरं बोलल्यामुळे अनेक अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यावी लागतात ज्याची आपल्याला गरज वाटत नाही. आणि ही प्रश्नावली टाळण्यासाठी म्हणून बरीच माणसं घरच्यांशी खोटं बोलतात. त्यांना धड काही सांगत नाहीत, अगदी मोजकं किंवा थातूरमातूर काहीतरी सांगतात. 2 करोड किंमत असलेला एवढा महागडा हिरा घेऊन विक्रम निघाला, पण मग त्याच्यासोबत ते 2 मित्र का होते आणि त्यातल्या एकाविषयी त्याच्या बायकोला काहीच माहिती नव्हतं? ही कुठल्या तरी संकटाची चाहूल तर नसावी? मिस्टर जगदाळे, नाही म्हणजे एवढा मोठा किमती हिरा आणि तो विकायला तुम्ही तुमच्या नोकराला पाठवता? तुम्ही स्वतःहून का नाही गेलात? निदान त्याच्या बरोबर का नाही गेलात? अहो साहेब, विक्रम माझ्या मर्जीतला माणूस होता आणि बाहेरगावचं काम असेल ना तर मी विक्रमलाच पाठवतो. आणि त्यात विक्रम बोलायला खूप हुशार आहे साहेब. त्यामुळं गुजरातसारख्या ठिकाणी तो 2 कोटीचा हिरा देखील आणखीन भावानं विकू शकला असता सर. बरं मला एक सांगा, याआधी अशी काही जबाबदारी तुम्ही त्याच्यावर टाकली होती का? होय साहेब, विक्रमनं आजपर्यंत त्याच्यावर सोपवलेली सगळी कामं चोख पार पाडली होती, पण आता त्याचा संपर्क होत नाही साहेब. त्यामुळे मला भीती वाटते की तो पैशाच्या मोहापायी 2 करोडचा हिरा विकून पळून गेला असणार. असू शकतं. बाय द वे, तुमचा जो किमती हिरा आहे त्याचा काही इन्शुरन्स वगैरे काढलाय का? हो साहेब. त्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत ना साहेब. त्याची एक कॉपी इथे जमा करा प्लीज. साहेब, तुम्ही म्हणाल तसं मी करतो, पण कृपया त्याला शोधून काढा. माझी झोप उडवली साहेब यानं. ओके. सावंत, यांचं स्टेटमेंट लिहून घ्या प्लीज. थँक्यू सर. शिर्के, या विक्रमने जो शेवटचा कॉल केला होता त्याचं टॉवर लोकेशन चेक करा. तोपर्यंत मी सुनील कणसे याच्या घरी जाऊन चौकशी करतो. यस सर. साहेब, तुम्ही या ना, आत या ना. बसा ना. थँक्यू. शरदचा काही फोन आला होता? नाही साहेब, उलट मला वाटलं तुम्ही आलात तर त्यांचा काही पत्ता लागलाय का हे समजेल. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शरद पिकनिकला गेलाय. यापूर्वी असं कधी झालं होतं का की तो पिकनिकला गेलाय आणि त्याने तुम्हाला फोन नाही केला? नाही साहेब, असं कधीच नव्हतं झालं याच्या आधी. तुमचे मिस्टर काय करतात, म्हणजे नोकरी धंदा वगैरे? ते राजगड पतपेढीत कामाला आहेत. कामावरून रजा काढून गेले होते. शेवटचं बोलणं कधी झालं? 13 तारखेला संध्याकाळी. 13 तारीख. काय बोलणं झालं होतं? चहाचे पैसे वगैरे द्या. काय बायकोचा फोन.
हा बोल ग. आहात कुठे तुम्ही? अगं मित्रांसोबत बाहेर आहे मी. म्हणून काही घरदार आहे याचं काही भान? तसं नाहीये. गप राहा तुम्ही. एखादा फोन बिन करावा की नाही? अगं काम करत होतो म्हणून बाहेर आहे. काय बोल ना काय? काही नाही. कधी येणार आहात तुम्ही? हे बघ आम्ही रात्री आता देवदर्शन करणार आहोत आणि मग सकाळी परत येऊ. बरं लवकर या, मी वाट बघतीये. येस चल. आणि ऐक, लग्नाच्या वाढदिवसासाठी काय आणू? काही नको, तुम्ही वेळेत या म्हणजे झालं, तेच माझं गिफ्ट. बरं चल ठेवतो फोन. कुठल्या देवळात गेले होते तुम्ही? त्यांना काही विचारलं नाही? नाही साहेब, नवऱ्यांना असे 100 प्रश्न विचारलेले आवडत नाहीत आणि फोनवरनं तर अजिबातच नाही, म्हणून म्हटलं घरी आल्यावरच विचारावं. ओके भाऊ, मला जरा शरदचा फोन नंबर दे. हां घ्या ना सर. 90. हॅलो. हां सर चालेल, याही नंबरचे डिटेल्स काढतो. ओके सर. त्या हिरेने काही घात केला नसेल ना? कोल्हापूर ते गुजरात 1000 किलोमीटरचा प्रवास भाड्याच्या गाडीने का केला असावा? पोलिसांच्या मनात पहिला प्रश्न हाच येणं स्वाभाविक आहे. 2 कोटीचा हिरा सोबत असल्यानं त्याला पैशांची हाव तर सुटली नसेल ना? कारण पैसा हा भल्या भल्यांना चुका करायला भाग पाडतो. दरम्यान पोलिसांनी प्रोसिजरप्रमाणे कामकाज चालू केलं. या तिघांचे कॉल रेकॉर्ड झाले. प्रत्येकाचा मोबाईल स्विच ऑफ होण्याआधी त्यांचं ज्या ज्या लोकांशी बोलणं झालं होतं त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करण्यात आला. त्यातून उपयोगी अशी काहीच माहिती मिळाली नाही. हे देखील स्वाभाविक आहे म्हणा, पण एखादं प्रकरण हाती लागलं की त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीत अतिशय सूक्ष्मपणे लक्ष घालत पोलीस त्यांना हवी असलेली माहिती मिळवतातच. इथे सुद्धा त्यांना असा एक नंबर सापडला जिथे संशयाला जागा होती. शिर्के, या बाईचे कॉल डिटेल्स मागवा. सुनील कणसे आणि हिचं बोलणं हे बघा 11, 12 आणि 13 फेब्रुवारीला झालं. आणि 13 फेब्रुवारीला थोड्या वेळानंतर या तिघांचेही मोबाईल स्विच ऑफ झाले. बाई कोण असेल? सर तुम्ही सांगितल्या नंबरचे डिटेल्स मिळाले सर. मुंबईच्या ठाणे परिसरातल्या मिनल नावाच्या बाईचा तो नंबर आहे सर. मिनल? येस सर. शिर्के, नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी जेव्हा या नंबरवर कॉल केला होता तेव्हा तिने स्वतःचं नाव नाही सांगितलं. तिला मागून कोणीतरी पिंकी या नावाने हाक मारली आणि तिने आई रे बाबा असं म्हणून तिने फोन ठेवला. तेव्हापासून ती आपल्याशी खेळते. मला वाटलं तिचं नाव पिंकी असेल पण मिनल आहे. सर कदाचित तिला लाडाने पिंकी असा हाक मारत असतील किंवा पिंकी या नावाने ओळखत असेल तर. सर मग कसं शक्य? शक्यता नाकारता येत नाही. चल बघूया. सर बोला शिर्के. सर मी माहिती मिळवली सर. सर तुमचा अंदाज बरोबर ठरला. मिनल ही एक बार डान्सर आहे आणि तिला पिंकी ह्याच नावाने ओळखलं जातं. शिर्के, या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे डान्स बार आहेत त्या सगळ्या बारमध्ये जाऊन चौकशी करा. सर चौकशी केली सर, पण गेले 2 दिवस मिनल ही कुठेही गेलेली नाही आहे आणि ती सध्या ज्या डान्स बारमध्ये काम करते तिथल्या अण्णाचाही फोन ती उचलत नाही सर. ती फोन उचलत नाहीये, बारमध्ये नाहीये, याचा अर्थ ती तिच्या घरी सुद्धा नसणार. आय थिंक आपण इथे येणार आहे हे तिला कळलं असणार. शिर्के, एक काम करा, त्या बारमध्ये परत जा. तिथल्या एखाद्या बार डान्सरकडून तिच्याबद्दल माहिती मिळवा. ती स्वस्त बसणार नाही. काही करून ती आपला व्यवसाय चालूच ठेवणार. ठीक आहे, तुम्ही जा. येस सर. आणि ही जर आपला व्यवसाय चालू ठेवत असेल तर
ए पिंकी, आजकल तू मैखाना बार में नहीं जाती क्या? उधर के अन्ना के साथ तेरा कुछ लफड़ा हुआ क्या? नहीं रे, उसके साथ कुछ लफड़ा नहीं है, लफड़ा तो कुछ अलग ही है। क्या? कैसा लफड़ा? कुछ नहीं, जाने दे, तेरा स्टॉप आ गया। हाँ चल फिर कल लेते हैं। बाय, गुड नाइट। गुड नाइट। अबे सीधा जाना है, लेफ्ट में कहाँ? संदेश का है। अब तुम कौन? इंस्पेक्टर पाटिल। ए थम, थम। गल्ली नंबर 14 कुठे माहितीये का? नाही हो, मला नाही माहिती. मला नाही माहिती. भवाने कुठे जातीस? चल चल, शहाणपणा करायचं नाही, चल चल. सुनील को जानती हो? सुनील? कौन सुनील? मैं नहीं जानती साहब. कौन सुनील? अनजान लोगों से इतना टाइम बात करती है? हाँ? और सबूत चाहिए? चल अब सच बता. देखो मैं तुम्हारी कॉल रिकॉर्डिंग भी मंगा सकता हूं, लेकिन तब तक के लिए लॉकअप में रहना पड़ेगा. गया? नहीं साहब, मैं सब कुछ सच बताती हूँ. साहब सुनील मुझे तब से जानता है जब मैं इस लाइन में नहीं थी. उसका आना जाना रहता था मुंबई में, लेकिन हमेशा उसी बार में आता था जिस बार में मैं नाचती थी. इस बार भी उसका फोन आया था मुझे. क्या जाने मन, आज बहुत दिनों बाद याद आई. अरे यार, याद तो आती है मुझे, हमेशा आती है, लेकिन आज मौका मिला है इसीलिए फोन किया है तुम्हें. हाँ तो बोलना कब आ रहा है? आजकल मैं बबली बार में नाचती हूँ, वहीं आ जा. अरे यार, बार में नहीं, आज मुझे अकेले में मिल. अबे एड़े, मैं क्या तेरी प्राइवेट प्रॉपर्टी हूँ जो सिर्फ तेरे अकेले के लिए नाचूंगी? तू जितना बार में कमाती है ना, उतना मैं तुझे आज एक दिन में देता हूँ. तू सिर्फ मेरी है आज, और तू मेरे सिर्फ दोस्तों के लिए नाचेगी, समझी? किधर बड़ा हाथ मारा क्या? ऐसा ही समझ. ओके, मैं यहाँ से निकलूंगा तब तुझे कॉल करता हूँ. तैयार रहना मेरी बुलबुल. फिर क्या हुआ? रास्ते में सुनील ने मुझे बहुत बार फोन किया, प्यार वाली बातें की, और रात को मुझे विजय लॉज पर बुलाया. ये विजय लॉज कहाँ है? वही गुजरात जाने वाला जो हाईवे, वहां पे. फिर? अरे हे काय, तू एकटाच? रुक ना यार. पिंकी, हेलो बॉयज. आजा मेरी जान.
बहुत याद आ रही थी यार। आपकी भी। पिंकी, मेरे दोस्त है। यस। यह शरद। हाय। और यह विक्रम। थैंक यू। चल अब टाइम पास मत कर, काम पे लग जा। चल। आम्ही जोपर्यंत येत नाही किंवा तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत हिला गाडीत बसून ठेवा. घेऊन जा. अरे साहब, आप क्यों रोक रहे हो? चल सुनो ना साहब, साहब सुनो ना. दुसरी गाडी मागून घ्या. यस सर. देवा, हे जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेव. तुझ्या कृपेने त्यांना लवकर घरी येऊ देत. मी आजपर्यंत कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही. माझ्या बाबतीत असं का? आता तूच काहीतरी कर आणि यांना लवकर घरी आण परत. मी तुझा उपकार जन्मभर नाही विसरणार. हां पाठवतो. ओके. हां नमस्कार. बोला. नमस्कार. इन्स्पेक्टर अजय पाटील, कोल्हापूर. बोला ना सर. या दोघांना ओळखता का? ही दोघं इथं आली होती. नाही साहेब, इथे दिवसातून अशी बरीच लोक येतात, त्यामुळं नेमकं काय आठवत नाही साहेब. दिवसाला जे बरेच लोक येतात त्यांच्या रूममध्ये रात्री बायका पण येतात काय? सांगा. आठवलं साहेब, आले होते, पण हे दोघे नव्हते, तिघे जण होते. तिघही बेपत्ता आहेत. बरं मला सांगा, हॉटेल चेकआउट किंवा चेक इन करताना काही बोलले होते? नाही साहेब. त्या तिघांपैकी तुम्हाला कोणी झोलर वाटत होता? साहेब, ते दोघे जण इतके साधेवळ होते ना की हां, पण तिसरा होता ना, तो जरा झोलर वाटत होता. सुनील. हां सुनील साहेब. सर. साहेब, प्रत्येक गोष्टीला आम्ही त्याला नाही म्हणलं तर तो आम्हाला पैसे द्यायचा आणि गप करायचा. नाही साहेब, आमच्या लॉजवर कस्टमरशिवाय कुठलाही गेस्ट रात्री अलाउड नाही आहे, पण त्यानं आम्हाला पैसे दिले आणि आम्ही गप चालू साहेब. म्हणजे सगळे झोले अनेक केलेत. तर त्या तिघांच्या बोलण्यात असं काही आलं होतं का की कुठे जातात वगैरे? नीट आठवून सांगा. हां आठवलं साहेब. ते इथून जाताना हलक्या हातात काहीतरी म्हणत होते की महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाँड्रीवर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या दर्शनासाठी ते जाणार होते साहेब. पण ते मंदिर नेमकं कोणतं आहे ते मला काय माहीत नाही. साहेब थँक्यू माहिती दिल्याबद्दल. कपाळावरचा घाम पुसा. चला शिर्के. विपरीत परिस्थितीत ज्यांच्या अंगात उत्साह संचारतो त्यांना म्हणतात पोलीस. लोकांची सेवा करताना काळ वेळ ह्या गोष्टींचं भान ठेवत नाहीत त्याला म्हणतात पोलीस. ह्या केसमध्ये सुद्धा
एक दुवा धरून पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्सनं महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरवर स्वतः जाऊन सगळ्या छोट्या मोठ्या देवळात चौकशी केली, पण ह्या तिघांना कुणीही बघितलं नव्हतं. कोल्हापुरात दोघांच्या घरचे हवालदिल झाले होते. अजून कुणाचाही फोन लागत नव्हता किंवा स्वतःहून संपर्क होत नव्हता. दरम्यान तिघांच्या मोबाईल टॉवरची लोकेशन झाली आणि त्यातलं विक्रमच्या लोकेशन जवळ एक देऊळ आहे अशी खबर इन्स्पेक्टर पाटील यांना लागली. सर टफ वाटतंय. शिर्के, टेक्नॉलॉजी चुकीची माहिती पुरवणार नाही. सगळा एरिया चेक करावा लागणार आहे. चला. बोला चौगुले, गाडी सापडली? ती तीच गाडी आहे का ज्या गाडीमध्ये 3 मुलं होती? नंबर पण तोच आहे. ठीक आहे, मी पोहोचतो. सर ही बघा गाडी. शिर्के, माती भुसभुशीत दिसते. येस सर. चौगुले, सावंत, इथे जरा उकरा. काहीतरी घ्या उकरायला, काठी वगैरे काय आहे का? विक्रम म्हणजे याचाही गेम सुनीलने केला. सर पण मग शरदचं काय? तसं होऊ नये, पण काय झालं साहेब? मॅडम, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. का? विक्रम भोसलेची डेड बॉडी सापडली आम्हाला. हां? नाही. ताई, हो ताई. शिर्के, विक्रम आणि सुनील यांच्या आपल्याला डेड बॉडी सापडल्या, पण शरदचं काय? त्या शरदची डेड बॉडी आपल्याला सापडली नाही. याचे 2 अर्थ निघू शकतात. एकतर हे सगळं त्यानेच केलं असणार किंवा त्याचं किडनॅपिंग झालं असणार. कारण विक्रम जो हिरा घेऊन निघाला होता तो त्याच्यासोबत किंवा त्याच्या गाडीत नाही. मग तो हिरा शरदने चोरला असेल. पॉसिबल सर. या फाईलमध्ये शरदचे कॉल रेकॉर्ड्स आहेत ना? होय सर. बघू. शिर्के, या एकाच नंबरवरून 2 ते 3 वेळेला रात्री अपरात्री कॉल केला गेलाय. त्या नंबरमध्ये आपल्याला काहीतरी लिहून नक्कीच मिळेल. ही केस अधिकच रहस्यमय होत चालली होती. नेमकं कोण असेल ह्याच्या मागे ह्याचा अंदाज बांधणं सुद्धा कठीण होत चाललं होतं. आणि अशातच 2 दिवसांनंतर. बसा. साहेब असीम मूळचा साताऱ्याचा, पण कामाच्या निमित्ताने हा मुंबईला जाऊन येऊन असतो. काय असीम, कामधंदा काय करतोस? साहेब, छोटे खडे, हिरे और मनी यांचा व्यापार करतो साहेब.
मुझे गावागावात जाऊन मी कुछ चीज़ों को जमा करता हूँ और शहर में आके छोटे सोनारों को बेच देता हूँ सर। म्हणजे शरदने तो हिरा तुला विकला होता? बोल, शरद कुठे है? साहब अभी शरद कहाँ पे हो मुझे कैसे पता चलेगा? हे बघ असीम, बऱ्या बोला ना खरं सांग, नाहीतर खरं आम्हाला वधवून घेता येतं. शिर्के, सत्कार करायचा. नहीं साहब, साहब ये क्या कर रहे हो आप? मैं बता रहा हूँ ना, मैं शरद से मिला जरूर था और उसके साथ में 2 उसके फ्रेंड भी थे. हाँ, उन्होंने मुझे हीरा बताया था, लेकिन वो हीरे की कीमत 2 करोड़ नहीं थी साहब, वो कुछ हज़ारों का हीरा था. होय साहेब, मी खोटी किंमत विक्रमला सांगितली होती. मी तशी खोटी सर्टिफिकेट देखील बनवून घेतली होती की ज्याच्यामुळं तो हिरा 2 कोटीला विकला गेला असता. बोल, तुला काय काय माहिती आहे? अहो साहेब, मला खरंच काय माहित नाही हो साहेब. कशाला आणलं मला इथे? काय चौगुले, अजून 30 स्टेप चालू आहे काय? हो सर. जा. साहब, साहब मैं सच बोल रहा हूँ. सब कसम से मुझे शरद के बारे में कुछ नहीं मालूम साहब. साहब बीपीचा पेशंट आहे साहेब मी. साहेब हे बघा साहेब, गोळ्या पण सोबत ठेवतो साहेब. ठीक आहे, जा. धन्यवाद साहेब. एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत शरद सापडत नाही तोपर्यंत हे शहर सोडून कुठे जायचं नाही, कळलं? ठीक आहे साहेब. जा. शिर्के, काम करा, या असीमच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. आणि याचे कॉल रेकॉर्ड्सही मागवा. येस सर. हॅलो आई. अगं, विक्रम आणि सुनीलचं वाईट झालं. पोलिसांना यांच्यावर संशय आहे आणि यांचा काहीच पत्ता नाहीये. पण आई, मला माहिती आहे हे असं काही नाही करू शकत. ते इतक्या खालच्या तराला नाही जाणार अगं. सर, या असीमचं आणि शरदचं 13 तारखेपासून खरंच काही बोलणं झालेलं नाहीये. 14 तारखेला असीमला या नंबरवरनं पहिला कॉल आला होता आणि त्यानंतर हा असीम या नंबरवर डेली कॉल करतो. नंबर कोल्हापूरचा दिसतोय. वेट, माझ्याकडे मोबाईल ॲप आहे, मी चेक करतो. वैशाली काळे. अनेक व्याप, अनेक प्रेशर्स असताना सुद्धा पोलिसांना कमालीचं सतर्क राहावं लागतं. दिवस रात्र प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त त्या केसचा आणि त्यातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार करावा लागतो. तंत्रज्ञानाचा वापर करताना सुद्धा तो किती परफेक्ट असेल ह्याकडे त्यांचं लक्ष असतं. ह्या केसमध्ये त्या नंबरचे डिटेल्स काढल्यानंतर पोलिसांना अजून एक धक्का बसला. वैशाली काळे हे शरदच्या बायकोचं माहेरचं नाव होतं. आता मात्र पोलिसांना खात्री पटली की हे काम शरदचंच असणार. पण शरदचा पत्ता लागत नव्हता, कारण आता तो नंबर सुद्धा स्विच ऑफ असायचा. शेवटी पोलिसांना एकच पर्याय दिसला. त्यांनी असीमला उचललं. मोबाईल दे. मोबाईल दे. अरे मोबाईल दे. मोबाईल कर. शिर्के, मोबाईल कर. दे रहा हूँ साहब, दे रहा हूँ. पटकन दे. कोड काय याचा? कोड काय याचा? शरदचं आणि तुझं हिऱ्यावरून बोलणं झालं होतं. याचा अर्थ असा होतो
ऑलरेडी तो हजाराचा हिरा कुणाला तरी गंडू लाखामध्ये विकला होता, बरोबर ना? म्हणजे तू आमच्याशी खोटं बोलत होता? माफ कर दो साहब. माफ कर दो. हा शरद तुझ्याकडून स्वस्तामध्ये हिरे घ्यायचा आणि लाखामध्ये विकण्याचा त्याचा प्लॅन होता ना? तू त्याला गाईड करत होतास. तुमचं काय ठरलं होतं? तुमचा काय प्लॅन होता? बोल 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 पटकन बोल बोल. साहब बताता हूँ साहब. बोल पटकन. वो डील मुझे चाहिए थे, इसलिए पटापटा बोल. चल बोल. इसलिए मुझे उसे मिलना था और सब बताना था, और उस हीरे की खरी कीमत मुझे पता थी. बस इसलिए मैंने. आता आम्ही सांगतो तसं करायचं, कळलं? इधर क्यों बुलाया? मुझे पता है ना अड्डे पे मिलने का मतलब कुछ लोचा हुआ तो वहां से भाग सकते, लेकिन काम ही कुछ ऐसा था. एक भारी डील के बारे में बताना था मुझे. ये हीरा देख रहे हो? इसका कैरेट ज्यादा है और ये हीरा 1.5-2 लाख से कम नहीं बिकेगा और किसी को कुछ पता भी नहीं चलेगा. ये देखो. थांब म्हटलं. हो, मीच मारलं त्या दोघांना. अरे पण विक्रम तुझा मित्र होता ना? विक्रम माझा मित्र नव्हता. काय? विक्रम तुझा मित्र नव्हता? मग तुझी आणि त्याची ओळख कशी रे? आम्ही दारू प्यायला बसलो होतो तेव्हा विक्रमनी त्याच्या हिऱ्याच्या धंद्याबद्दल मला सांगितलं. मला पैशांमध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी त्याच्याशी मैत्री वाढवली. त्याला सांगितलं की गुजरातमध्ये माझे काही मित्र आहेत, ते तुला असल्या कामासाठी मदत करतील. आणि विक्रम गोळात आला. मग त्यानंतर त्यांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला. या प्लॅनमध्ये सुनील कसं काय येऊन झालं? सुनीलला तू ओळखत होतास? विक्रम आणि सुनील मित्र होते आणि विक्रमनी सुनीलला सगळं सांगितलं होतं. आणि गुजरातला जाताना पिंकीला भेटायची संधी चालून आली होती. आम्ही पिंकीची जबानी घेतली, त्यामुळे पिंकीच्या लॉजपर्यंत पोहोचलो. लॉजच्या मॅनेजरने आम्हाला सगळी माहिती दिली, त्यामुळे संशयाची सुई ही सुनीलवर होती. सुनीलला सगळं कळलं होतं, त्यामुळे मी नर्वस झालो होतो. सुनील कोणाला सांगेल या भीतीने मी त्याचा सुद्धा खून करायचं ठरवलं. त्यासाठी भाड्याचे गुंड सुद्धा हायर केले. अपरात्री आम्ही देवळाच्या परिसरात थांबलो आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की आज रात्री आपण इथेच थांबू आणि उद्या सकाळी देवदर्शन करूनच जाऊया. आणि ते सुद्धा कन्व्हिन्स झाले. पुढे काय झालं? पुढे इथे राहण्याची कुठे सोय होते का हे कारण काढून मी गाडीतनं बाहेर पडलो आणि त्याच संधीचा गुंडांनी फायदा उचलून त्या दोघांचा खून केला. मी माझं काम केलंय, तुम्ही सुद्धा तुमचं काम करा आणि लवकरात लवकर त्यांचा गेम झाला पाहिजे. मी घाबरलो म्हणून मी माझं सिम कार्ड काढून फेकून दिलं आणि नवीन सिम कार्ड घेतलं. ते सुद्धा
बायकोच्या माहेरच्या नावाने. मला असं वाटलं की माझ्यावरती संशय येणार नाही, पण कायद्यापुढे पळू नाही शकलास नाही. शिर्के ताब्यात गेला. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी पोलीस त्याच्या 2 पावलं पुढं असतात. पोलिसांनी अतिशय नेटानं या केसचा तपास लावला आणि शरदला अटक झाली. अनोळखी माणसांवर विश्वास ठेवून त्यांच्या गोड बोलण्याला बळी पडू नका, हा अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा संदेश या कथेतून